नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरा येथे शासनाचे आदेश धाब्यावर। नगरपरिषदेसमोरील कथित अनधिकृत बांधकामामुळे नांदुऱ्यात खळबळ। मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही काम सुरूच। आता जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची नागरिकांची मागणी। नांदुरा नगरपरिषदेसमोरील महाराष्ट्र मेडिकल येथे सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामावर शासनाच्या आदेशानंतरही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला असून संबंधित बांधकामाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारीनुसार संबंधित जागेचा भाडे करार संपुष्टात आला असून या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाबाबत नांदुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच मलकापूरचे उपविभागीय अधिकारी यांनी यापूर्वीच काम थांबविण्याबाबत आदेश दिल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र त्या आदेशानंतरही बांधकाम सुरूच असल्याचे चित्र असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे हे बांधकाम नांदुरा नगरपरिषद कार्यालयासमोर सर्वांच्या नजरेसमोर सुरू असल्याचे सांगितले जात आहे। असे असतानाही संबंधित विभागाकडून काम थांबविण्यासाठी ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे शासनाच्या आदेशांचे पालन होत आहे का? प्रशासनाचा धाक उरला आहे का? मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बांधकाम सुरू कसे? असे प्रश्न शहरात चर्चिले जात आहेत। या प्रकरणामुळे आता बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। शहरात आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे गोरगरीब नागरिकांनी किरकोळ नियमभंग केल्यास नांदुरा नगरपरिषद तात्काळ कारवाई करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते। मात्र नगरपरिषदेसमोरच सुरू असलेल्या या कथित अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष का केले जात आहे? नियम सर्वांसाठी समान आहेत का? श्रीमंत आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळे निकष लावले जात आहेत का? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी या प्रकरणामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान तक्रार अर्जात संबंधित बांधकामाची तातडीने चौकशी करून अनधिकृतता आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। योग्य कालावधीत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। आता या संपूर्ण प्रकरणात बुलढाणा जिल्हाधिकारी, नांदुरा नगरपरिषद आणि संबंधित विभाग कोणती भूमिका घेतात, याकडे नांदुरा शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।